यवतमाल के टिपेरेश्वर अभयारण्य में नियम उल्लंघन पर वन विभाग ने बड़ी कार्रवाई की है। 15 रिजॉर्ट्स को नोटिस जारी कर निर्माण कार्य तत्काल रोकने के आदेश दिए गए हैं। यवतमाल जिले के प्रसिद्ध टिपेश्वर अभयारण्य में वन विभाग ने सख्त कार्रवाई करते हुए 15 रिसोर्ट और पर्यटन केंद्रों को नोटिस जारी किया है। यह कार्यवाही सुन्ना गेट क्षेत्र में पर्यावरण संवेदनशील क्षेत्र के नियमों के उल्लंघन को लेकर की गई है। पांढरकौड़ा वन विभाग के अनुसार संबंधित रिसोर्ट संचालकों ने जिला निगरानी समिति की पूर्व अनुमति के बिना अवैध निर्माण कार्य शुरू किया था। साथ ही इन स्थलों पर व्यावसायिक गतिविधियां भी नियमों के खिलाफ संचालित की जा रही थी। केंद्र सरकार ने वर्ष 2018 में इस क्षेत्र को इको सेंसिटिव घोषित किया था, जिसके तहत किसी भी निर्माण से पहले अनुमति अनिवार्य है। जांच में नियमों की अनदेखी सामने आने के बाद सभी निर्माण कार्य तुरंत रोकने और व्यवसाय बंद करने के निर्देश दिए गए हैं। इस कार्यवाही से अवैध पर्यटन पर अंकुश लगने की उम्मीद है। मात्र या ठिकाणी जे काय चौकशी करण्यात आली किंवा माहिती घेण्यात आली त्यावरून असं दिसून येते की साधारणतः 15 रिसॉर्ट्स असे आहेत की ज्यांनी बांधकामाची परवानगी घेतलेली नाही आहे आणि ते बांधकाम परवानगी घेतली नसल्या कारणाने आम्हाला त्यांना नोटीस देणं भाग पडलं आणि त्यामध्ये आम्ही त्यांना म्हटलेलं आहे की आपण परवानगी घेऊनच पुढची कारवाई करावी आणि त्यासाठी एप्रिल महिन्यामध्ये एक जिल्हास्तरीय सभा अपेक्षित आहे। त्यामध्ये त्यांच्या परवानगी संबंधी कार्यवाही करण्यात येईल। त्याचे नॉर्म्स असे आहे, ॲक्च्युअली इको सेन्सिटिव्ह झोन हा 3 कॅटेगरीत वाटला जातो। पहिली कॅटेगरी असते की प्रतिबंधित कृत्य, उदाहरणार्थ मायनिंग, तर त्या केसमध्ये मायनिंग हे पूर्णपणे प्रतिबंधित असते। दुसरी कॅटेगरी असते नियमानुकूल करणे, काही त्यावेळेसचे नियम असतील त्यामध्ये प्रॉपर ते बसून आपल्याला ती परवानगी देता येते। तर रिसोर्ट्स हे नियमानुकूल या कॅटेगरीमधले येतात। त्यामध्ये जसं टिपेश्वर अभयारण्याच्या सीमेपासून पुढे 1 किलोमीटरपर्यंत जर कोणते रिसोर्ट वगैरे बांधकाम करणार असतील तर त्यांनी कच्च्या प्रकारचं किंवा तात्पुरत्या स्वरूपाचं बांधकाम करणं अपेक्षित आहे। त्यापुढे इको सेन्सिटिव्ह झोनच्या सीमेपर्यंत जिथपर्यंत आपला पर्यावरण संवेदनशील क्षेत्र आहे त्यामध्ये ते इतर प्रकारचे हे बांधकाम करू शकतात।